ठीक आहे बाबा. मी ही स्पर्धा तुम्हाला जिंकूनच दाखवेन. आणि ध्रुव, उद्या तू बी चांगला बाजा वाजव. आपल्या दोघांमध्ये निष्पक्ष स्पर्धा व्हायला हवी. हो बाळा दादा. असंच नाही ध्रुव, माझी शपथ घेऊन बोल की तू चांगलाच बाजा वाजवणार. म्हणजे बाबासने खरं वाटेल की स्पर्धा बरोबर झाली आहे. हो भावा, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, मी उद्या चांगला बाजा वाजवीन. बस. बघ, सकाळपातूर तर म्हणत होती मी नाही येणार नाही येणार, नाही आलं. मग अचानक इतका गोडवा कसा काय वाटायला लागला मला समजतच नाही. पोरगा आहे त्याचा, बाळानं घेतलेल्या निर्णयावर रागवू शकल तो, पर त्याच्यावर कसं रागवल. आणि भाऊच बोलला होता ना की कुठं ना कुठं त्याला बी वाटत की त्याच्या समध्या पोरांनी यशस्वी व्हावं आणि त्याला त्यासनी पुढे जाताना बघायचं हाय. जसं इथं उभं आहे तसं जर तिकडे आले असते दुपारला तर बाळाला केवढा धीर मिळाला असता. असा बाजा वाजवला असता ना, स्पर्धा नसती तरी जिंकला असता. आई, एक गोष्ट सांगू. जेव्हा आपण बाळा दादाचा कार्यक्रम बघायला गेलो होतो ना, तेव्हा तिकडे बाबा बी आलं होतं. काय? वय आहे, मी खरं बोलतो आहे. जेव्हा मी तुमच्यापासून लांब गेलो होतो तर त्या वेळेला मी बाबा जवळच होतो. फक्त ते समद्यांपासून लपून बघत होते. मी समध्या आयुष्य यासनी कधी समजूच शकणार नाही का? मला अंदाजच नाही लावता येते की कोणत्या हद्दीपर्यंत आपल्या पोरापायी विचार करू शकतात, की त्यांच्या पायी निर्णय घेऊ शकतात चांगल्या करता. मग त्या निर्णयामुळे स्वतःची बायको पोरं त्यासनी चुकीचं का समजत ना? तीन, दोन, एक. बस बाळा दादा, आता खूप झाला अभ्यास. आता उद्या त्यांच्या समोर जाऊनच वाजवूया आपण. ठीक आहे. चल जेवून घे. चला जेवण करून झोपतो लवकर, मग उद्या सकाळी लवकर उठायचं पण आहे. आणि मला असं वाटतं की उद्याचा सूर्य तू साताऱ्यामध्ये नाही तर बॉम्बेत बघावा. हे बघ ध्रुव, मी आजपर्यंत तुझ्याशी जे वाईट वागलो ना, त्याकरता मी तुझे हात जोडून माफी मागतो. मला माहितीये की सगळ्यात जास्त तुला काय खटकलंय, की मी तुझं श्राद्ध केलं ना. तर तू आता एक काम कर, तू उद्या सकाळी उठून सगळ्यात आधी माझं श्राद्ध घाल आणि त्याच्यानंतर बाजा वाजवायला जा. पण ध्रुव बाळा, माझ्यासाठी ही बाजाची स्पर्धा तू जिंकून दाखव. कारण की
आता जर तुला बाजाच वाजवायचा आहे तर चांगल्या जागी वाजव ना, खूप मोठं नाव कमाव ना. ध्रुव बाळा, एकदा फक्त ही बाजाची स्पर्धा जिंकून टाक, त्याच्यानंतर तुला जे हवंय ते मी देईल तुला. तू जसं म्हणशील तसे तुझे बाबा बनवून दाखवेन. प्रयत्न करीन बाबा. नाही 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 नाही, अरे हेच तर नाही करायचंय, तुला जिंकावंच लागल आपल्या बाबासाठी. अरे मला ठाव आहे ध्रुव, ह्यो बाळा तुझ्यापेक्षा चांगला वाजवतो आणि आता काही बी करून उद्या त्याला बाजा वाजवण्यापासून थांबावं लागल. या पुढे ठेव तुझ्याकडं, उद्या कसंही करून बाळाच्या जेवणामध्ये मिसळून टाकशील, मग बाळाची तब्येत खराब होऊन जाईल आणि त्यो बाजा वाजवू शकणार नाही. मग ते इंग्रज अधिकारी तुझी निवड करतील इंग्रजी बँड मध्ये, आणि हे आम्ही बाळाला हरवायला नाही करत आहे ध्रुव, तू जिंकावास म्हणून करतोय हे सगळं. बस फक्त एकदा तू ही बाजाची स्पर्धा जिंकून दाखव, त्याच्यानंतर तू जे म्हणशील ते सगळं आम्ही करू. ठीक आहे, हे मी बाळदादाच्या जेवणात मिसळून टाकेन. बस फक्त या वेळेस तू आमचं म्हणणं ऐक, त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर आम्ही तुझं म्हणणं ऐकू. हो, पण हे काम तर करेल ना? होय होय बिलकुल. हे खाल्ल्यावर त्या बाळाची तब्येत कमीत कमी 2 दिवस खराब राहील. ध्रुव, हे काय करतोय तू ध्रुव बाळा? अरे हे काय केलं तुला? आता बघूया की हे कसं काम करतं. अरे तुझं तब्येत बिघडालंय. अरे एडा झाला का तू? उलटी कर. अरे चल चल. अरे ध्रुव, अरे थांब ध्रुव. भीमा अरे काकी. थांब की ध्रुव, सेठजी भीम, थांबत असती. अरे गाव थांब, ए. वाढवलं. अरे ध्रुव थांब बाळा, वैद्यांकडे घेऊन जातो तुला. चल चल चल. अरे काय झालं अरे, ध्रुव? थांब, रामजी अरे, थांब. काका, हे दोघं एका पुडीमध्ये काहीतरी घेऊन आले ध्रुव, होते. शांत राहा. नाही बाबा, आणि सांगितलं की हे मी बाळदादाला खायला देऊ, यामुळे त्याची तब्येत खराब होईल. ध्रुव चुप राहा. म्हणजे तो उद्या बाजा नाही वाजवणार. म्हणजे अशातच इंग्रज ऑफिसर मला घेऊन जातील अरे, बॉम्बे. ध्रुव, चुप बस की चुप आहेस? नाही तर मी यांच्याकडून पुडी घेतली आणि आता मी ते स्वतः खाल्लंय. हा, ध्रुव ध्रुव आता ध्रुव जे होईल ते होईल. उद्या मी बाजा वाजवेन, नाहीतर नाही वाजवणार, पण बाळादादा नक्की वाजवणार. ध्रुव तू चल माझ्यासोबत, चल चल. नाही बाबा, तुम्ही मला स्पर्श करू नका, तुम्ही जा इथून. पण मी तुम्हाला शब्द देतो की उद्या जर मी बाजा वाजवू शकलो तर तुम्हाला भेटायला नक्की येईन. आणि जे थोड्या वेळापूर्वी झोपडीत समजवलं होतं त्याचं पण उत्तर देईन. सांभाळ. ध्रुव 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 अरे ध्रुव 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 बेटा, ए, ऐका 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 ध्रुव, याला ध्रुव. भरपूर पाणी पाजून उलटी करून द्या. पोटात जे काही असेल ते बाहेर पडेल. जा जा, लवकर पाणी आण, पाणी आण. पाणी आण. पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये. अरे, लवकर घेऊन ये पाणी. हा काय नाही होणार, ए, तुला हा, काय नाही पाणी आण होणार. लवकर.
अगं आण की मंजुळा लवकर आण. पाणी घे. नाही काका, अरे घे की पाणी. मला नाही प्यायचंय. माझा ध्रुव हट्ट करू नको. काकी, पाणी पी. काकी, मला नाही ऐक प्यायचंय. ऐक ना माझं. पाणी पिऊन घे. पीन नाही बाबा, आता तुम्ही पण बघा की तुमच्या मुलाबरोबर आता काय होतंय. नाही प्यायचंय काकी. ऐक ना. ध्रुव, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. पाणी पी तू. मंजुळा चल लवकर आपण काढा बनवून आणूया. ओ घेऊ ना. अजून थोडं. हा अजून थोडं घे. थोडं अजून थोडं. पी बाळा, पी. चल तिकडे चल बाळा. अरे ध्रुव, सांभाळ. चल सावकाश बाळा, सावकाश. हा सावकाश बाळा. तोंड दु. ध्रुव आता बरं वाटतंय का बाळा? चला याला आत घेऊन चला. चले बाळा. बाळा चल ध्रुव. सावकाश ध्रुव कसं वाटतंय तुला? ध्रुव बाळा. ध्रुव अरे कोणी सांगेल का मला त्याला कसं वाटतंय? ध्रुव अरे मला सांगाल का कोणी? ध्रुव काय झालंय त्याला? शेठजी, एक जुनी म्हण आहे, कुणी दुसऱ्या पायी जे खड्डा खणत्या त्या खड्ड्यामध्ये ते सवताच पडत्या. तुम्ही दोघं कदाचित समजणार नाही म्हणून एक गोष्ट सांगतो की एका चांगल्या बापाचं सगळ्यात कर्तव्य पहिलं हे असतं की तो आपल्या मुलाच्या शिक्षणापाय ह्या गोष्टीकडे लक्ष नक्कीच देईल की जी कमी सवतामध्ये आहे ती आपल्या मुलामध्ये नाही यायला पाहिजे. सुधार अन आतमधली कमी दूर कराया ह्योच एक उपाय आहे जो पिढ्यासनी चांगलं बनवतो. आहे बस झालं ना तुझं. तुला चांगलं नाही वाटणार पण ऐकच तू. जास्त ज्ञान पाजळू नकोस. शेठजीच्या पोराला चांगलं गोड गोड बोलून तुमच्या कुटुंबात घेतलं वय आणि आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो वय. ज्ञानाची गोष्ट कदाचित समजून नाही येणार. जर समजून येईल तर विचार नक्की करा. अरे पण कोणी मला हे तर सांगा माझा ध्रुव कसा आहे? ध्रुव उलटी केली ठीक होऊन जाईल. शेठजी, हे जाणून लय आनंद झाला की तुम्ही जसे बी आहात पर एका बापाचं काळीज बी ठेवता. तमाशा चालू आहे काय? चला तिकडे. शेठजी, याची हिम्मत बघितली का तुम्ही? आपली मजा उडवून गेला तो. अरे एकतर तुमच्या मुलाला गोड गोड बोलून आपल्या घरात घेऊन गेलाय आणि परत आपल्यासनी टोमणा मारतोय. शेठजी, जेव्हा मी तुमच्या पोराला या समध्या संघ बघतो ना, आग लागती आग. माहिती नाही तुम्ही तुम्हासनी कसं थांबवू शकता. आणि तसं शेठजी, ही तुमच्यासाठी लय मोठी संधी आहे तुमच्यावर लागलेला कलंक पुसण्यासाठी. समज इसरून जा शेठजी. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा पोरगा कसा बी करून जिंकायला पाहिजे. हो मंगेश,
आता ध्रुवचं जिंकणं फार महत्वाचं आहे. ध्रुव आता बरं वाटतंय? ठीक आहेस ना आता? हे घे, या पास त्याला. हा काढा प्यायलास ना की सकाळपर्यंत समजा बरं होऊन जाईल. पी बाळा पी. उठ बाळा, सावकाश, आरामात 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 बाळा. खूप कडू आहे काकी, मला नाही प्यायचंय. वय माहित आहे, पिऊन घे. नाही. तू बाळा, औषध तर कडूच असणार ना? पिऊन घे, बरा होशील. चल. हा, शाबाश. ध्रुव, जेव्हा तू पुडी खाल्ली होतीस तेव्हा तुझं तोंड असंच बनलं होतं? नाहीतर काय नाही, तू पिऊन घे. बस काकी. बस नाही, सकाळला बी प्यावं लागल, तेव्हा बरं वाटेल ना. भाज्या बी वाजवायचाय ना. हा. थांब, तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. ए हसू नको रे. ध्रुव, मला माफ कर. का? काय झालं? जेव्हा तू तुझ्या बाबांकडनं ती पुडी घेतली तेव्हा मी तिकडच होतो. थोड्या वेळासाठी मला संशय आला का तू खरंच बाळादादाच्या जेवणामध्ये मिसळशी म्हणून. आणि हे डोक्यात ठेवून मी आपल्या घराच्या दिशेने निघालो. कदाचित घरला येऊन मी बाबा, आई आणि बाळादादाला ही गोष्ट सांगितली बी असती, पण मी चुकलो. मला या गोष्टीचं दुःख आहे का मी असा विचार कसा केला. अरे भीम, तुझ्या जागी दुसरं कोणी पण असतं ना तर त्याने सुद्धा असाच विचार केला असता. पण माझ्या जागी मी होतो आणि असा विचार करायचा अर्थ आहे का तुझ्या मैत्रीवर संशय करणं, आणि संशय करणं पाप आहे. अरे काय झालं? अरे काका, काकी, आता तुम्हीच समजवा ना याला. आणि आत्या, समजवणारा कुठला काढा असेल ना तर तो बनवून प्यायला द्या या भीमला. प्रत्येक गोष्टीत जास्त विचार करत असतो. काही हरकत नाही बाळा. नात्यात अविश्वासाचा जन्म होणं साहजिकच आहे. पर जेव्हा तो अविश्वास दूर होतोया तेव्हा विश्वासाचा धागा अजून घट्ट बनतोया. म्हणून आजपासून तुमच्या दोघांची मैत्री अजून घट्ट झाली आहे, होय ना? हो भीम, आणि आता या मैत्रीसाठी मी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. म्या बी ध्रुव. अरे भावानो, जरा लवकर करा. इंग्रज सरकारची मोठी माणसं इकडे येणारच आहेत. पाली, हा? एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि अजून लोकांना सांग की सहस्त्रबुद्धांच्या घरी या म्हणून. त्याचं काय नव, जास्त लोक असतील तर साहेबांना पण चांगलं वाटेल नव, आणि गाववाल्यांची पण करमणूक होईल कालच्या सारखी. जा जा. वय वय, मी आता जाऊ सब. जा. दोघांनी बी नीट वाजवा हा? आणि इतक्या समध्या लोकांना घाबरायचं नाही बरं का. अरे काकी, तुम्ही रडत का आहात? काय नाही, तुम्हा दोघांमध्ये तुमच्या दोघांमध्ये एक कोणीतरी याच्यानंतर मुंबईला झालं. म्हणूनच तो विचार करून. भीमाबाई, आयांचे अश्रू मुलांना नेहमी अशक्त बनवत्या. यशाचं इमान उडवण्यासाठी मुलांना आई बापापासून नेहमी लांबच जावं लागतं. होय, आणि बाबाच तर म्हणतात प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा तर आनंद जास्त होईल. आणि
तू फक्त हाच विचार कर का बाळा दादा किंवा ध्रुव कुणी बी जिकल, विजय तर तुझाच होईल.